नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप शिवणकर. आपल्या मराठी कॅम्प या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, MSFबद्दल महत्त्वाची बातमी आहे. तर आता झालेली जी पोलीस भरती होती 18,000ची, त्यामध्ये जे पोलीस वेटिंगला मुले होती त्यातील 13,500 पोलीस वेटिंगवरील मुलांना आता MSFमध्ये घेण्यात आलेले आहे. त्या मुलांच्या याद्यासुद्धा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यांना MSF ऑफिस म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटरला बोलवून त्यांची कागद पडताळणीसुद्धा झालेली आहे. ज्या उमेदवारांची कागद पडताळणी झालेली आहे त्यांच्या याद्या ट्रेनिंग सेंटरनुसार ह्या आलेल्या आहेत. आता त्यांची ट्रेनिंग 28 मे 2024पासून सुरुवात होणार आहे. तर ट्रेनिंगला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचे व कोणत्या प्रकारचे साहित्य सोबत न्यायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. 28 मे 2024पासून या मुलांची ट्रेनिंग सुरू होणार आहे. तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळामध्ये प्रशिक्षणासाठी हजर होण्याची तारीख हे 28 मे असून आपल्या ट्रेनिंग सेंटरची जी यादी आहे त्या यादीमध्ये आपलं नाव असेल तर त्या ट्रेनिंग सेंटरला आपल्याला हजर राहायचे आहे. त्यानंतर उमेदवारांना प्रशिक्षणासाठी हजर होताना आपली जी 15,000 रुपये जी रक्कम आहे ती सोबत न्यायची आहे. त्यातील आपल्याला 10,000 रुपये ही नॉन रिफंडेबल म्हणजे 10,000 रुपये ही रक्कम परत मिळणार नाही. तर जी 5,000 रुपये आहे 15,000तील 5,000 रुपये आपल्याला एक कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर परत मिळतात. आणि या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला PT शूज, 2 खाकी पॅन्ट, 2 पांढऱ्या कलरचे टी-शर्ट आणि अशा प्रकारचे साहित्य आपल्याला सोबत न्यायचे आहे. हे साहित्य तुमच्याकडे जर नसेल तर ते आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये सुद्धा उपलब्ध असते. तर ते तिथूनसुद्धा आपण घेऊ शकतो. नंतर तुम्हाला अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे सोबत न्यायचे आहे. त्याची ऑनलाईन केलेली पावतीसुद्धा असेल तर तीसुद्धा चालेल. त्यानंतर उमेदवाराने वैद्यकीय तपासणी करण्याबाबत अशा प्रकारची तपासणी करून आपल्याला आपलं फिट असल्याचं मेडिकल फिट असल्याचं जे प्रमाणपत्र आहे ते सोबत न्यायचे आहे. त्यानंतर आपण वर्ल्ड ट्रेड सेंटरला जे डॉक्युमेंट दिले होते त्याची 2-2 कॉपी सोबत न्यायची आहे. सदर ट्रेनिंग ही 45 दिवसाची असणार आहे. त्यामध्ये ड्रिल असेल आणि राज्य राखीव पोलीस बलाचे म्हणजेच SRPF जे आपले जवान आहेत त्यांच्यामार्फत आपली MSF म्हणजेच महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे जे जवान आहेत त्यांची ट्रेनिंग होणार आहे. तरी संधीचं सोनं करण्यासाठी आपण आपल्या ट्रेनिंग सेंटरवर दिलेल्याप्रमाणे हजर राहावे. आणि आपली ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशाच प्रकारची नवीन माहिती, नवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.